तर आजची आपली पुढची रेसिपी आहे टिफिन स्पेशल फ्लावरची सुक्की भाजी। तर भाजी अतिशय टेस्टी आहे, लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे। तर सर्वप्रथम मी पावशर फ्लावर घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला आहे। गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी ओतून धुतलेला फ्लावर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मीठ टाकून साधारण 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून फ्लावर आपण छान शिजवून घेऊया। तर फ्लावर आपला छान शिजलेला आहे। तर शिजलेला जो फ्लावर आहे तो आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया। तर रस्सा भाजी जर करायची असेल तर ह्या पाण्याचा वापर करून आपण रस्सा भाजी बनवू शकतो। तर आपण टिफिनसाठी भाजी बनवत आहोत सुक्की। तर त्याच्यानंतर वाटण पाहणार आहोत आपण कोथिंबीर, लसूण आणि सुक्कं खोबरं मी घेतलेलं आहे। तर ह्याचं वाटण करायचं आहे मिक्सरमध्ये। त्याच्यानंतर गॅस चालू करून कढई आपली गॅसवरती मी ठेवलेली आहे। कढई छान गरम झाल्यानंतर एक पळी तेल टाकलेलं आहे। फोडणी करायची आहे जिरे आणि मोहरीची। तर जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। तर कढीपत्त्यानंतर साधारण एक टोमॅटो मी लाल बुंद चिरून घेतलेला आहे, तो तेलावरती थोडासा परतून घेणार आहोत। तर टोमॅटो परतल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे। त्याच्यानंतर धनापूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा आणि हिंग थोडासा टाकायचा आहे आणि लाल मिरची पावडर 1 चमचा, सोलापुरी मसाला साधारण 1 चमचा आणि जे वाटण आहे खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं ते साधारण 2 चमचे टाकून छान परतून घेऊन शिजवलेलं फ्लावर आता आपण ह्याच्यामध्ये सर्व टाकून घेऊया। तर फ्लावर आपण शिजवून घेतल्यामुळं ही भाजी झटपट होते। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरचा पण वापर ह्याच्यामध्ये मी करणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण मी टाकणार आहे। साधारण 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला किंवा मटन मसाला साधारण 1 चमचा टाकणार आहोत। साधारण 1च मिनिट झाकण ठेवून मस्त अशी आपली फ्लावरची सुक्की भाजी तयार झालेली आहे। लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल अशी ही भाजी आहे। ही भाजी आपण गरम गरम चपातीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर खाऊ शकतो। तर असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।